काही युवक शेतकरी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. दादा, या ठिकाणी कर्जमाफी योजना या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. या ठिकाणी ज्या काही जाचक अटी या ठिकाणी टाकण्यात आल्या, नियम टाकण्यात आले, या खऱ्या अर्थानं फसव्या आहेत. यामध्ये शेतकरी कुठल्याही पद्धतीने कर्जमाफी योजनेत बसत नाही आणि हाच जो काही शेतकरी आहे या योजनेत बसत नाही, हा शेतकरी या योजनेत बसला पाहिजे. यासाठी बुलढाण्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर या ठिकाणी आंदोलन करतायत. काय सांगाल? रविकांत भाऊ तुपकर हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतात. महाराष्ट्रातला कुठलाही असा नेता नाही की जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो. हा एकमेव पठ्ठ असा आहे की जो आपल्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी झटतोय, शेतकऱ्यांसाठी मरायला सुद्धा तयार आहे. पण या गेंड्याचं कातडीचं सरकार कुठल्याही प्रकारे या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. आज 4था दिवस आहे, भाऊनी अन्नाचा घास सुद्धा ग्रहण केलेला नाही. सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा सुद्धा जीव टांगणीला लागलेला आहे. त्यांच्या घरातील जी मंडळी आहे त्यांचा सुद्धा जीव पूर्णपणे टांगणीला लागलेला आहे. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी करून या शेतकऱ्याला न्याय द्यावा. हे सरकार मेलेलं आहे. माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.